मिरजेत तिरंगा पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद. 150 फूट लांबीचा तिरंगा, फिरता मल्लखांब, गांधी सुभाष सावरकर विद्यार्थ्यांची वेशभूषा मुख्य आकर्षण. आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पदयात्रा संपन्न. देशभक्ती, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी मिरज शहरात आयोजित करण्यात आलेला तिरंगा पदयात्रा आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभरामध्ये तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आलं आहे आणि याचाच भाग म्हणून आज आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिरंगा यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आणि या तिरंगा पदयात्रेची सुरुवात शिवतीर्थ येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते मकरंदभाऊ देशपांडे, जिल्हा अध्यक्ष प्रकाश ढंग, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा स्वातीताई खाडे, सरचिटणीस धनंजय कुलकर्णी, मिरज हायस्कूल मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे सर, बाबासाहेब आळतेकर, सर्व नगरसेवक, माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी झालेल्या सगळ्यांनी देशभक्तीपर घोषणा देत संपूर्ण परिसरात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत केली. या पदयात्रेमध्ये 150 फुटी तिरंगा झेंडा, ट्रॉलीवरील फिरता मल्लखांब, बँड तसेच महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, वीर सावरकर यांच्यासह हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यवीरांची वेशभूषा केलेले विद्यार्थी हे मुख्य आकर्षण होते. पदयात्रेदरम्यान भारत माता की जय, वंदे मातरम, जय हिंद अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी, युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना आणि जवानांना अभिवादन केले. यावेळी आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी तिरंगा पदयात्रेत हातात तिरंगा ध्वज घेऊन सहभागी होत राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी पार पाडावी तसेच देशाच्या विकासात युवकांनी सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी केले. संपूर्ण पदयात्रेत देशभक्तिमय आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. पदयात्रेच्या यशस्वी आयोजनासाठी सहभागी सर्व माजी सैनिक, विद्यार्थी, संस्था, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांचे आमदार डॉ. सुरेशभाऊ खाडे यांनी मनपूर्वक आभार मानले. घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा संदेश दिला खाली. त्या पद्धतीनं आज महत्त्वाची गोष्ट की घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिले, विनंत्या केलेत. आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं आज घर तिरंगा आणि तिरंगा रॅली ही आज तुम्ही संपन्न झाली. त्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, देशपांडे असतील, शेट्टी असतील, फरगोया असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आपले आमचे अध्यक्ष आहेत अण्णा, असे सगळे बरेच सगळ्यांची नावं घेतले पण सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत. माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथं उपस्थित दाखवते आहे. राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं. त्या उद्देशानं ही रॅली, भव्य रॅली अशी इथं संपन्न झाली. आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता. मलखांबच्या मुलांनी थोडा 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे एक वेगळं वातावरण तयार केलं. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते, बंधू बहिणींना, सर्व ज्येष्ठ नागरिकांना, माजी सैनिकांना सगळ्यांना आम्ही धन्यवाद देतो की आपण ह्या रॅलीची शोभा वाढवली. असंच प्रेम, राष्ट्रीय प्रेम असंच वाढवत जाऊया म्हणून मी आपल्याला विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.